ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. ओरिजिन फ्रेशनं पुण्यामध्ये कोरेगाव पार्क इथे आपलं पहिलं स्टोअर सुरू केलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस रणजित श्रीकांत शितोळे यांच्या हस्ते या स्टोअरचं उद्घाटन झालंय. पश्चिम भारतामधील विस्तारासाठी हे कंपनीचं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. पुण्यामधील कोरेगाव पार्क परिसरामध्ये सुरू असणाऱ्या ओरिजिन फ्रेश या नव्या स्टोअरमध्ये ग्राहकांना 250हून अधिक प्रकारची फळं, भाज्या, विदेशी उत्पादनं, हायड्रोपोनिक पिकं आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे या स्टोअरमध्ये कोरियन पियर्स, जपानी सन फुजी सफरचंद, कॉटन कॅन्डी द्राक्षे, येलो ड्रॅगन फूड यासारख्या विदेशी उत्पादनासह अवशेषमुक्त हायड्रोपोनिक भाज्यांची देखील विक्री केली जाणार आहे. ग्राहकांपर्यंत अत्यंत ताजं उत्पादन पोहोचवण्यासाठी कंपनीकडनं कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आधारित साठा व्यवस्थापन आणि कंट्रोल्ड कोल्ड चेन तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. कंपनीच्या मते उत्पादन क्षेत्रामध्ये 50%हून अधिक महिला शेतकरी यामध्ये सहभागी आहेत. देशभरामधील 10,000हून अधिक छोट्या शेतकऱ्यांचे मजबूत नेटवर्क कंपनीकडे आहे. सर्वप्रथम तर ओरिजिन आणि ओरिजिन फ्रेशच्या टीमला प्रशांत येथे आहेत आणि सगळ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. विषय असा आहे की आजच्या तारखेला आपण बघतोय म्हणजे आज आपल्याकडं जे धडाडीचे आयुक्त आलेत तुकाराम मुंडे सर, त्यांनी ज्या पद्धतीने सगळीकडे कारवाई करत सगळ्यांचे जे धाबे दणाणलेत त्या अशा प्रसंगाच्या वेळी एक कोणीतरी काही तुमच्याकडे ओरिजिन फ्रेश ह्या नावानेच घेऊन येते आणि तुम्ही बघाल तर इथं तुम्हाला ऑर्गॅनिक मिळेल, फ्रेश मिळेल. आणि ह्यांचे आज हे पुण्यातलं मला वाटतं हे 15वं 15th स्टोर आहे. 15th स्टोर. हे 15वं आज पुण्यात स्टोर चालू होतं. ह्याच्या आधी चेन्नईला आहे, बेंगलुरूला आहे, म्हैसूरला आहे. तर ह्या पद्धतीने त्यांचा अनुभव चांगला आहे आणि ज्या पद्धतीने त्यांचं डिलिव्हरी आणि सगळीकडे ते आज देत आलेत, फार उत्तमरित्या त्यांचं कार्य आहे. त्यांचं थेट शेतकऱ्यांकडनं ते माल घेतात, त्यामुळे ह्यात शेतकऱ्यांनाही 2 पैसे जास्त मिळतात आणि तो थेट शेतकरी ते ग्राहक मधलं हे फक्त एक दुवा आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांकडनं आलेला ताजा माल तसा आज ग्राहकांना मिळतोय. तर ही पुण्यासाठी खूप आनंदाची बातमी की माझे त्यांना खूप शुभेच्छा आहेत आणि हे आज पहिलं इथं त्यांचं स्टोअर सुरू होत आहे. माझी अशी इच्छा आहे की पुणे आज प्रचंड वाढलंय. तुम्हाला मंडळीला माहिती आहे, म्हणजे आज आपण कोरेगाव पार्क ह्या भागात आहोत, पण तुम्ही पुणे म्हणजे 4 नाही 10 दिशेने वाढलंय. त्यामुळे पुण्यात सर्वत्र ह्यांचे स्टोअर जास्तीत जास्त व्हावेत आणि सर्व नागरिकांना अशा उत्तम दर्जाच्या छान सगळे फळं, भाज्या सगळं उपलब्ध व्हावं. माझ्या खूप शुभेच्छा आहेत. So India is the largest producer and vegetables and fruits around the world, right? But only thing is that we want to do things more ethically. We pay farmers more than what they can earn right now in the market. So we want them to grow exotic vegetables, which will get them more revenue in one farm. So we work with more than 10,000 plus farmers in India, and in Pune and its surroundings, we work with more than 2,000 plus farmers. And these are micro farmers who own less than 1 to 1.5 acre of land. So we started working with them like 1 year before. Okay. And right now this is our first store in Pune. And always we like the freshness of vegetables and fruits in Pune. And we used to buy from the Pune and the Pune regions to Bangalore. So now it is the first step in launching in Maharashtra. It is the first store in Maharashtra. So we feel that this is the first stepping stone into a big state like Maharashtra, and we feel that there is a lot of potential in opening in Kolhapur, Bombay, Mumbai. Like there is multiple cities that we can explore. So we are just looking forward to launching new stores. And अमोल उदमले, C24 तास, पुणे.